विद्यार्थिनींनो, मागील प्रकरणामध्ये आपण मतिमंद मुलांचा अभ्यास केला होता. आज आपण नवीन प्रकरण सुरू करीत आहोत. प्रकरण नंबर 4 या प्रकरणाचा एक भाग आहे आणि तो भाग आहे अध्ययन अक्षमता असणारी मुलं. आता अध्ययन अक्षमता असणारी मुलं, जसा तुम्हाला माहिती आहे की अध्ययन म्हणजे अभ्यास. तर अध्ययन अक्षमता असणारी मुलं कोणती असतात की जी अभ्यास किंवा शिक्षण ग्रहण करण्यामध्ये मागे राहून जातात. तर ही जी मुलं आहेत यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक अथवा बौद्धिक कमतरता नसते. मुलींनो, परत बघा, कोणत्याही प्रकारचं मानसिक उणीव नसते आणि बौद्धिक उणीव नसते आणि शारीरिक उणीवसुद्धा नसते. तरीसुद्धा ही मुलं अभ्यासात मागे राहतात. त्या अभ्यास करत असताना लागणारं आकलन क्षमता, संकलन क्षमता प्रकटीकरणामध्ये या मुलांना अडथळे जे आहेत ते येत असतात. ही मुलं या मुलांचा बुद्ध्यांक, हे पण फार लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की या मुलांचा बुद्ध्यांक जो आहे तो ॲव्हरेज असतो, सरासरी असतो, किंवा त्याच्यापेक्षा एखाद्या वेळेस एखाद्या मुलाचा तो जास्तसुद्धा असू शकेल. म्हणजे बुद्ध्यांक पण बऱ्यापैकी असतो किंवा जास्त असतो. तरीसुद्धा ही मुलं शैक्षणिक प्रगती करू शकत नाही, तरीसुद्धा ही मुलं अभ्यासात मागे राहतात. या प्रकारात बोलण्यात, वाचनात, लेखनात आणि इथं गणित हा शब्द आलेला नाही आहे आणि गणितात दोष असतात. आता तिन्ही प्रकार जे आहेत, वाचन, लेखन, गणित, हे तिन्ही प्रकार 3R रीडिंग, रायटिंग आणि अरिथमॅटिक याच्याशी संबंधित आहेत. आणि हे तिन्ही प्रकारामध्ये एखाद्या वेळेस यांच्यामध्ये वाचनात दोष असतील किंवा लिखाणात दोष असतील किंवा गणितात दोष जे आहेत ते असू शकतात. यांची बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक प्रगती याच्यामध्ये तफावत असते. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती चांगली असते, परंतु शैक्षणिक प्रगतीमध्ये ही मुलं जी आहेत ती मागे असतात. अध्ययन अक्षमतेचे प्रकार कोणते आहे किंवा कोणत्या प्रकारचे शैक्षणिक दोष आहेत? तर 3 प्रकारचे शैक्षणिक दोष आहे: वाचन दोष, लिखाण दोष आणि गणितीय दोष. वाचन दोषाला डिस्लेक्सिया म्हणतात, लेखन दोषाला डिस्ग्राफिया म्हणतात आणि गणितीय दोषाला डिस्कॅल्कुलिया म्हणतात. कॅल्क्युलेटर आपण गणिताकरता, अंकांकरता वापरत असतो, तर त्याच्यापासून तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता. कॅल्क्युलेटरपासून कॅल्कुलिया, अर्थातच यांना गणितीय दोष जे आहेत ते असतात, त्याला आपण डिस्कॅल्कुलिया असं म्हणतो. सुरुवात आपण वाचन दोषापासून करूया. वाचन दोष ज्याला डिस्लेक्सिया म्हणतात. मुलींनो, मागे मी तुम्हाला एक मेसेज पाठवला होता की तुम्ही तारे जमीन पर ही पिक्चर बघा. ही तुम्हाला डिस्लेक्सिया संबंधी माहिती जी आहे ती देत असते. त्याच्यामधला जो छोटा मुलगा होता ज्याच्यावरती पूर्ण पिक्चर ती आधारित होती, त्याला डिस्लेक्सिया नावाचा दोष होता. अर्थातच त्याची बौद्धिक पात्रता चांगली असूनसुद्धा तो अभ्यास जो आहे तो करू शकत नव्हता. आता जसं मी तुम्हाला सांगेल तसं तुम्हाला जे चिन्ह मी या ठिकाणी सांगते आहे ते चिन्ह तुम्हाला त्या बालकामध्ये ती जी लक्षणं आहे ती तुम्हाला त्या बालकामध्ये हळूहळू दिसायला सुरुवात होतील की कशा पद्धतीने तो त्या पिक्चरमधला जो नायक होता तो अभ्यासामध्ये कशा पद्धतीने मागे राहत होता. तर लक्षणं याची काय आहेत? तर या मुलांना सारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये गोंधळ उडतो. फॉर एक्झाम्पल, इंग्लिशमधील ई अक्षर, ई फॉर एलिफंट, आणि एफ फॉर फ्रॉग, तर ई आणि एफ हे सारखे दिसणारे अक्षर आहेत. ह्या मुलांना ही अक्षरं कळत नाही, समजत नाही किंवा गोंधळून जातात ही दोन्ही प्रकारची अक्षरं त्यांच्यासमोर जर आली तर. तसंच त्या पिक्चरमध्ये मला वाटतं डी आणि बी हे 2 अक्षरं दाखवलेली आहेत. तर डी, स्मॉल डी आणि स्मॉल बी जेव्हा आपण लिहायला जातो तर ती सारखी असतात. या मुलांना त्याच्यामध्ये गोंधळ जे आहे ते उडतं.
त्याच्यानंतर अक्षर आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे दिसतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एम अक्षर आरशाचं एम अक्षर एका कागदावर लिहिला आणि आरशासमोर त्याला घेऊन उभं राहिलात, तर तुम्हाला एम अक्षर जो आहे तो डब्ल्यू सारखा दिसेल. तर या मुलांना जी अक्षरं दिसतात ती सगळी आरशातील प्रतिबिंबासारखी दिसतात. आता तुम्हीच विचार करू शकता. समजा एम अक्षरापासून मॅन असं लिहिलेलं आहे, MAN मॅन लिहिलेलं आहे, तर या मुलांना ते अक्षर आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे दिसल्याप्रमाणे ही मुलं त्याला डब्ल्यू वाचतील आणि ते WAN वॅन असा त्याचा उच्चार जो आहे तो करतील किंवा तशाच पद्धतीने लिहून पण काढतील. वाचत असताना ही मुलं शब्द किंवा अक्षरं गाळून टाकतात. फॉर एक्झाम्पल, आपण हीच लाईन घेऊया. वाचताना गाळणे असं वाचतील, अर्थातच अक्षर हा शब्द गाळून टाकतील. त्यानंतर नसलेल्या अक्षरांची आणि शब्दांची भर घालणे. उदाहरणार्थ, आपण वरचीच लाईन परत घेऊया. वाचताना कावळे गाळणे, म्हणजे आता या ठिकाणी त्यांनी कुठंतरी कावळे हा शब्द वाचलेला असेल, तर त्या ठिकाणी ते त्या शब्दाची किंवा त्या अक्षराची भर जी आहे ती त्या ठिकाणी मनाने घालून टाकतात. त्यानंतर शब्दातील अक्षरांची अदलाबदल करणे. जसं एखादा शब्द आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया कपाट, तर ही मुलं जी आहेत ती त्याला पकाट असं वाचतात. शब्दामधली जी अक्षरं आहेत त्यांना त्याची अदलाबदल करतात. पुस्तक डोळ्याजवळ आणून वाचतात. या मुलांना चष्मा नसताना सुद्धा ही मुलं पुस्तक जी आहे ती डोळ्याच्या खूप जवळ घेऊन येतात आणि तिथून वाचण्याचा प्रयत्न जो आहे तो करतात. वाचन अत्यंत हळू असते, कारण की अशा पद्धतीची त्यांना समस्या जी आहे ती असते. त्यांना कळतच नाही काय वाचावं आणि काय सोडावं. याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ पोस्ट करेल. दुसऱ्या व्यक्तीने कोणीतरी तो व्हिडिओ बनवलेला आहे. यांच्यासमोर असणारी जी अक्षरं आहे ती अक्षरं अक्षरशः वाक्य, अक्षरं, शब्द अक्षरशः नाचतात. तारे जमीन पर पिक्चरमध्ये पण एकदा तो एक वाक्य बोलतो की डान्स कर रहे हैं, तर ती अक्षरं किंवा शब्द जी आहे ती नाचताना या मुलांना ॲक्च्युअलमध्ये दिसतात. त्यानंतर वाचन जे आहे ते अत्यंत, हे आपण आत्ताच बघितलं, वाचन अत्यंत हळू असते आणि दृष्टी एका ठिकाणी स्थिर ठेवून त्यांना वाचणे जे आहे ते जमत नाही, कारण की यांची अक्षरं जी आहे ती झिगझॅग करत असतात, वरखाली होत राहतात यांच्या डोळ्याच्या समोर. म्हणून ही एकाच ठिकाणी दृष्टी ठेवून वाचन करणे यांना कठीण जाते. त्यांना, कारण की ह्या सगळ्या समस्या असल्यामुळे ते जे काही वाचत असतात ते त्यांनासुद्धा कळत नाही आणि समोरच्या व्यक्तीलासुद्धा कळत नाही. वाचताना खालच्या ओळीत वरची अक्षरं मिसळून देतात. आता जसं इथे आपण लिहिलेलं वाचलेले समजत नाही आणि वाचताना खालच्या ओळीत वरची अक्षरं मिसळतात, तर या ठिकाणी वाचलेले खालच्या नाही ओळी अशा पद्धतीने ते वाचतील. त्यानंतर स्वतःहून त्यांना वाचायला अवघड जाते. कोणी मदत केली तर ते त्यांच्याकरता फायदेशीर ठरते. गोष्टीमधला जर एखादी गोष्ट असेल आणि त्याच्यामध्ये त्याचा विनोद असेल, तर या मुलांना ती त्याच्यामधली गंमत जी आहे ती कळत नाही. म्हणी आणि वाक्प्रचार पण या मुलांना समजायला अवघड जातात. तर हे सगळी लक्षणं होती डिस्लेक्सिया असणाऱ्या बालकांची. तर मुलींनो, अशा तुमच्यासमोर जर अशी मुलं येत असतील आणि तुम्हाला आता समजत असेल की या बालकाला डिस्लेक्सिया आहे, तर तुम्ही त्या बालकाला मदत करू शकतात. नाहीतर ज्यांनी अशा पद्धतीच्या मुलांबद्दल वाचन केले, डिस्लेक्सिया नाही वाचलेला, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया नाही वाचलेला, तर ते जेव्हा पालक होतात ते उगाच या मुलांना मारहाण करून शिकवण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतात आणि त्याच्यामध्ये या मुलांचा कोणत्याच प्रकारचा स्वतःचा दोष जो आहे तो नसतो. त्यानंतरचा प्रकार आहे लेखन दोष. लेखन दोषाला आपण डिस्ग्राफियासुद्धा म्हणतो. आता याची लक्षणं काय आहेत? तर या मुलांना हातात पेन आणि पेन्सिल व्यवस्थित पकडता येत नाही, कारण की आणि जर तुम्हाला व्यवस्थित पेन पकडता येत नाही, पेन्सिल पकडता येत नाही, तर तुम्हाला ते लिहिणेसुद्धा जमणार नाही. म्हणून हे लेखन दोषाच्या अंतर्गत येत असतं. शब्द लिहिताना
जसं वरच्या याच्यात पण होतं की स्वतःच्या मनाने त्याच्यामध्ये भर घालतात शब्दांची अक्षरांची, तर इथं सुद्धा शब्द लिहिताना स्वतःच काहीतरी तिथं लिहून टाकणे, वाक्यात शब्दांची अदलाबदल करणे आणि शब्द गाळणे, हे जे लक्षण आहे ते आपल्याला डिस्लेक्सियामध्ये सुद्धा दिसून येते. या मुलांना लिहिणे अवघड जाते. एका ओळीत लिहिणे या मुलांना कठीण जाते. एका सरळ ओळीत सरळ रेषेत ही मुलं लिहू शकत नाही. सारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये यांचा गोंधळ उडतो. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ई आणि एफ असेल तर या मुलांना ई आहे का एफ आहे हे कळत नाही, कारण की यांच्यामध्ये लिखाण दोष असते, म्हणून यांचे हस्ताक्षर जे आहे ते खूपच घाणेरडे असते. बघितल्यानंतर आपल्याला ते आवडत नाही. ही मुलं यांना समास सोडायला सांगितलं तरी ही मुलं समास जो आहे तो सोडत नाही आणि शेवटापासून अगदी सुरुवातीपासून पानाच्या ते लिहायला सुरुवात करतात. काही अक्षर खूप मोठी लिहितात आणि काही अक्षर खूप छोटी लहान लिहून काढतात. जसं डिस्लेक्सियामध्ये वाचन दोष असल्यामुळे यांना खूप हळूहळू ते वाचतात, तशाच पद्धतीने डिस्ग्राफियामध्ये ही मुलं लेखन दोष असल्यामुळे खूप हळूहळू लिहितात. काही अक्षरं रेषेच्या वर लिहून टाकतात आणि काही अक्षरं रेषेच्या खाली लिहून टाकतात. यांना जुळवाजुळव करून अक्षरं लिहिता येत नाही किंवा ही मुलं तशा पद्धतीने लिहू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मूल्यांकन हा शब्द लिहायला सांगितला तर त्यांना तो लिहिता येणे शक्य होत नाही. फळ्यावरून जेव्हा किंवा पुस्तकातून जेव्हा ते उतरवतात तेव्हा सुद्धा लिहिताना चुका ज्या आहेत ते त्या ठिकाणी करतात. जोड अक्षरं लिहिणे त्यांना कठीण जाते. त्यानंतर गणितीय दोष बघूया आपण. गणितीय दोषाला डिस्कॅल्कुलिया, कॅल्क्युलेटरपासून कॅल्कुलिया मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, तर गणितीय दोषाला डिस्कॅल्कुलिया असं म्हटलं जातं. आता गणितीय दोषामध्ये गणितामध्ये चिन्ह खूप महत्त्वाची असतात. फॉर एक्झाम्पल, वजा, बाकी, गुणाकार, भागाकार ही गणितीय चिन्ह या मुलांना कळत नाही किंवा कळली तरी त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. बाकी असलं तर वजा म्हणतात, भागाकार म्हटलं तर गुणाकार करतात. अशा पद्धतीने या मुलांमध्ये गणितीय चिन्हांबद्दल गोंधळ निर्माण होतो. त्यानंतर गणिताची चिन्ह यांना समजत नाही. हे आताच आपण केलं. अंकांची अक्षरी रूप लिहिता येत नाही. फॉर एक्झाम्पल, 100 अर्थात 100 लिहिलेलं असेल अंकांमध्ये आणि त्यांना अक्षरांमध्ये लिहायला सांगितलं तर 100 हे लिहिता येणे या मुलांना जमत नाही. त्यांना ही मुलं जी आहे ती मोजताना चुकतात. त्यांना जर वस्तू मोजायला सांगितल्या तर त्यांना त्या वस्तू ज्या आहेत त्या मोजता येत नाही. 12 लिहिलेलं असेल तर त्या ठिकाणी 21 वाचतात. 23 लिहिलेलं असेल तर 32 वाचतात. अशा पद्धतीने ही जी मुलं आहेत ती कारण की यांना अंक कळत नाही म्हणून ती तशा पद्धतीने वाचन जे आहे ते करत असतात. या मुलांना वजाबाकी करता येत नाही. गुणाकार भागाकाराची संकल्पना यांना समजत नाही. यांना क्रम लक्षात राहत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या छोट्या मुलाला 1 ते 10 बोलायला सांगितलं तर तो बरोबर 1, 2, 3, 4, 5 आणि 10पर्यंत तो बरोबर करतो, लिहितो. परंतु ही जी मुलं असतात या मुलांना क्रम जे आहे ते लक्षात राहत नाही. म्हणजे जर तुम्ही 1 पासून सुरुवात करायला सांगितली तर 1, 5, 7, 6 अशा पद्धतीने कुठं क्रम ते अंक जे आहेत ते सांगत असतात. अर्थातच या मुलांना त्याचा क्रम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंतचा क्रम जो आहे तो लक्षात किंवा इतरही त्यांना तो लक्षात राहत नाही. उतरवून घेताना सुद्धा अंकांची अदलाबदल यांच्याकडनं होत असते. आता जर त्यांना भागाकार, गुणाकार, वजाबाकीच चिन्ह कळत नाही, त्याच्यानंतर त्यांना गणिताची अंक वाचता येत नाही, लिहिता येत नाही, तर ह्या सगळ्या कारणांमुळे या मुलांची गणितं जी आहेत ती चुकून जातात. गुणाकार करताना डावीकडून उजवीकडे करतात. मुलींनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उजवीकडून डावीकडे गणित होतात
गुणाकार होतो, परंतु ही मुलं जेव्हा गुणाकार करतात तेव्हा डावीकडून उजवीकडे गुणाकार जो आहे तो करत असतात. हातच्याची संकल्पना कळत नाही. वजा करत असताना तर हातच्याची संकल्पना यांना समजत नाही, आणि हेच समजत नाही तर पुढची गणितं समजणे जे आहे ते फार कठीण असते. विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो. 8 आणि 6, 8 वजा 6 केले तर 14 सांगता येतील, परंतु 14ची फोड करायला सांगितली तर 8+6 यांना सांगता येणार नाही. या मुलांची स्मृती अविकसित असते, म्हणजे यांचं याददाश्त जी आहे ती त्याच्यामध्ये ते प्रगती झालेली नसते. तर मुलींनो, यांना कोणत्याही प्रकारचं तुम्ही हे दिलं, काय म्हणतो आपण त्याला, औषधी दिलं तरी त्यांची स्मृती जी आहे ती अविकसित राहते. एकच एक गोष्ट यांना नेहमी 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 सांगावी लागते, कारण की ही मुलं अशा पद्धतीने अभ्यासात मागे पडतात तर स्वतःहूनच ही चिडचिड करायला सुरुवात करतात. यांना वेळेचे नियोजन करायला अवघड जाते. प्लॅनिंग ते वेळेची करू शकत नाही, कारण की यांची स्मृती अविकसित असते, म्हणून ह्या वस्तू जी आहेत ते नेहमी नेहमी हरवतात. या मुलांना डायरेक्शन किंवा दिशा समजत नाही. तुम्ही सांगितलं डाव्या बाजूला जायचं आहे, उजव्या बाजूला जायचं आहे, किंवा नॉर्थला जायचं आहे, साऊथला, ईस्टला, वेस्टला, ह्या दिशा या मुलांना कळत नाही. ही मुलं अस्थिर असतात, चंचल असतात, एकाच ठिकाणी बसून राहू शकत नाही, आणि ह्या सगळ्या कारणांमुळे ही मुलं जी आहेत ती समाजामध्ये एकटी पडतात. तर मुलींनो, ही आहे अध्ययन अक्षमता असणारी मुलं. 3 प्रकारचे अध्ययन अक्षमताचे प्रकार मी सांगितले तुम्हाला: डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया आणि डिस्ग्राफिया. लिखाणात दोष, वाचनात दोष आणि गणितात दोष, हे 3 प्रकार तुम्ही बघितले. या तिन्हीपैकी एखादाही प्रकार असला तरी सुद्धा या मुलांना, ही जी मुलं आहे या मुलांना अभ्यासात ही मुलं मागे राहून जातात. यांची बौद्धिक पात्रता, बुद्ध्यांक चांगला असूनसुद्धा ही मुलं अभ्यासात मागे राहतात. तर हे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांबद्दल त्याच्यातले 3 प्रकार आपण या ठिकाणी केलेले आहेत. तर मुलींनो, याच्यामध्ये अभिषेक बच्चन तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चनला डिस्लेक्सिया नावाचा आजार जो आहे तो लहानपणी होता, परंतु व्यवस्थित त्याची हँडलिंग केली गेली, त्याला हाताळले गेले, तर तो दोष जो आहे तो दोष राहत नाही. पण फक्त आपल्याला, जसं तुम्ही तारे जमीन पर सुद्धा बघितलेलं होतं, तर तो दोष फक्त पालकांना समजायला पाहिजे, आणि समजल्यानंतर त्याला व्यवस्थित पद्धतीने हाताळलं, बालकाला व्यवस्थित ट्रेनिंग दिली, तर तो खूप पुढे जो आहे तो त्या ठिकाणी जाऊ शकतो, कारण की यांना कोणत्याच प्रकारची बौद्धिक उणीव जी आहे ती यांच्यामध्ये नसते. तर मुलींनो, आजचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं असतं, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तो चॅनल जो आहे तो सबस्क्राईब होतो. व्हिडिओला लाईक करा, थम्सअपचं साईन दिलेलं असेल तिथं क्लिक करायचं, आणि जर तुम्हाला कोणाला पुढे पाठवायचं असेल तर तुम्ही त्याला शेअरसुद्धा करू शकता. आणि मुलींनो, अभ्यास करत चला.